कॉलेजमध्ये लेक्चर सुरू आहे आणि लेक्चर सुरू असतानाच फोन वाजला आणि तिकडून अभिनंदन करून उमेदवारी जाहीर झाली। हीच तरुणी आता राज्यातील सगळ्यात तरुण उमेदवार म्हणून चर्चेमध्ये आली आहे। पुण्यातील सायली थोपटे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतील तरुण चेहरा भारतीय जनता पार्टीकडून सध्या निवडणूक लढवत आहे। साई थोपटे सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात बीबीएच्या अंतिम वर्षामध्ये शिक्षण घेते। एक सामान्य विद्यार्थिनी म्हणून कॉलेज, अभ्यास आणि मित्रमैत्रिणींमध्ये रमलेली साई अचानक शहराच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आली। राजकारणाचे धडे तिला घरातूनच मिळाले। वडील प्रशांत थोपटे हे भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते। पायाला भिंगरी लावून काम करणं, मतदारसंघातील थेट संपर्क ठेवणं हे संस्कार साईच्या जडणघडणीत रुजले। त्याचबरोबर आमदार माधुरी मिसाळ यांच्या पाठिंब्यामुळे साईला मोठी संधी मिळाल्याचं बोललं जाते। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय असताना साईने विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक अडचणी आणि सामाजिक विषयांवरती आंदोलन सुद्धा केले। ग्राउंड लेवलवर कामाचा अनुभव, तरुणांशी थेट नातं आणि संयमी पण ठाम भूमिका यामुळेच भाजपने तिच्यावरती विश्वास टाकलाय। या निवडणुकीत साई ही राज्यातील सर्वात तरुण उमेदवार ठरली आहे। आता एकच प्रश्न आहे की लेक्चर हॉलमधून थेट महानगरपालिकेचा प्रवास हा पुण्याच्या राजकारणात नवपर्व ठरणार का? याचं उत्तर निवडणुकीच्या निकालातच मिळेल।